भ्रष्टाचारांना सत्ता देण्याची परंपरा भाजपने कायम राखली. सुवेंद्रू अधिकारींच्या मुख्यमंत्री पदावरून राऊतांचा सनसनीत टोला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी सोमवारी लागले आणि भाजपला तिथे भूतो न भविष्यती असा दणदणीत यश मिळालं. ममता बॅनर्जींचा त्यांच्या तृणमूल काँग्रेसचा दणकून पराभव झाला. आता पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता येते आहे. आज भाजप सरकारचा शपथविधी सोहळा असून राजधानी कोलकाता येथे सुवेंद्रू अधिकारी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळात त्यांचा शपथविधी पार पडणार असून या समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आवर्जून उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य आणि देशातील अनेक महत्त्वाचे नेते या शपथविधी सोहळ्यात हजेरी लावणार आहेत. मात्र या शपथविधीवरून आणि भाजपच्या सत्ता स्थापनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलंय. भ्रष्टाचारांना सत्ता देण्याची परंपरा भाजपने कायम राखलेली आहे. त्याबद्दल त्या कनिष्ठांबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे असा उपरोधिक टोला राऊत यांनी लगावला आहे. भारतीय जनता पक्षाने आपली परंपरा कायम राखली आहे. अशा अत्यंत भ्रष्ट व्यक्तीला मंत्रिपदी किंवा मुख्यमंत्री बनवण्याची परंपरा कायम ठेवत 2020च्या दरम्यान एक स्टिंग ऑपरेशन झालं आणि तृणमूल काँग्रेसच्या 5 खासदारांना ऑन कॅमेरा पैसे स्वीकारताना दाखवण्यात आलं. त्यांच्यामध्ये सुवेंद्रू अधिकारी होते. त्यानंतर सुवेंद्रू अधिकारी यांच्यावर ईडीच्या आणि अँटी करप्शनच्या धाडी केंद्राने टाकल्या. या धाडी टाकायला सुरुवात झाल्यानंतर सुवेंद्रू अधिकारी हे भाजपात सामील झाले आणि आज ते मुख्यमंत्री बनत आहेत असा संजय राऊत यांनी नमूद केलं आहे. भारतीय जनता पक्षानं आपली परंपरा कायम राखली. अत्यंत भ्रष्ट अशा व्यक्तीला मंत्रिपदी किंवा मुख्यमंत्री बसवण्याची मला वाटतं 2020च्या दरम्यान एक स्टिंग ऑपरेशन झालं आणि तृणमूल काँग्रेसच्या 5 खासदारांना ऑन कॅमेरा पैसे स्वीकारताना दाखवण्यात आलं. त्याच्यामध्ये सुवेंदू अधिकारी होते. त्यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्यावर ईडीच्या आणि अँटी करप्शनच्या धाडी केंद्राने टाकलं. त्या धाडी टाकायला सुरुवात झाल्याबरोबर सुवेंदू अधिकारी हे भाजपात सामील झाले आणि आज ते मुख्यमंत्री झाले. पण आजही आपण जर पाहिलात, मी थोड्या वेळाने तो व्हिडिओ ट्विट करणार आहे की सुवेंदू अधिकारी आजचे मुख्यमंत्री भाजपचे हे अजूनही वॉशिंग मशीन मध्येच फिरतायत. तो डाग स्वच्छ झालेला नाही, ते सरळ असे पैसे स्वीकारतायत. अशा माणसाला आपण राज्याचं मुख्यमंत्रीपद देऊन भाजपनं भ्रष्टाचारांना सत्ता देण्याची आपली परंपरा राखली. त्याबद्दल त्यांच्या या कन्सिस्टन्सीचं अभिनंदन केलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.